आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत आईसाहेब जयाबाई आणि केडी गावेत नर्सिंग स्कूलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक क्रीडा सप्ताहाचा. आता बघा, हा कार्यक्रम म्हणजे फक्त हार जीत ठरवणारी स्पर्धा नव्हती. नाही, तर हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक खूप महत्त्वाचा उपक्रम होता, जिथे अभ्यासाइतकंच शारीरिक आरोग्यालाही महत्त्व दिलं गेलं. नर्सिंगसारख्या तणावपूर्ण व्यवसायातना फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नाहीये, शारीरिक आणि मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. निरोगी शरीरात निरोगी मन हा विचार त्यांनी फक्त भाषणापुरता नाही ठेवला, तर तो प्रत्यक्षात आणला. आणि हा विचार प्रत्यक्षात कसा आला ते कळतं दुसऱ्या मुद्द्यातून: विद्यार्थ्यांचा जबरदस्त सहभाग आणि खेळांची विविधता. म्हणजे बघा, क्रिकेट कबड्डीसारखे मैदानी खेळ तर होतेच, पण सोबत बुद्धिबळ, कॅरमसारखे इंडोर खेळही ठेवले होते. हा परिचय तुम्हाला नसेल कदाचित, पण योगायोग क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने मला संधी मिळाली आपल्या पुढे येण्याची. निश्चितपणे मित्रांनो, स्पोर्ट्स क्रीडा हा फार महत्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये शारीरिक जडणघडण तर होतेच, शारीरिक मजबूती होते, शारीरिक हालचाली होतात, शारीरिक व्यायाम होतो, पण सोबत सोबतच एक वैचारिक जडणघडण पण होते. कारण स्पोर्ट्स खेळत असताना जे जे विद्यार्थी खेळाडू सहभागी होतात, तो खेळ छोटा असो, मोठा असो, सांघिक असो का व्यक्तिगत असो, परंतु जे वेगवेगळे गुण आहेत स्पोर्ट्समध्ये, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग असेल, आत्मविश्वास वाढणे असेल, संघर्ष वृत्ती असेल, टीमवर्क करताना सांघिक वृत्ती असेल का एकत्र टीमवर्कने काम करतो, त्याला आक्रमक वृत्ती म्हणतो. खेळाडूच्या याच्यामध्ये काही डिफेन्स वृत्तीने पण शिकावं लागतं. हे जे आयुष्यातले गुण आहेत हे स्पोर्ट्समध्ये शिकायला मिळतात. वैचारिक जडणघडण होते. सरकारने खूप सारे प्रोत्साहन दिलेलं आहे, परंतु तुम्हालाही माहिती आहे की आपल्या कॉलेज लेवलच्या ज्या स्पर्धा आहेत, जेव्हा आपण कॉलेज लेवलच्या स्पर्धावरून ज्या राज्य लेवलच्या किंवा ऑलिम्पिक लेवलच्या ज्या क्रीडा संस्था आहेत त्याच्या इथल्या शाखांमध्ये जर आपण मेंबरशिप असली आपली आणि त्या स्पर्धामध्ये सहभागी झालो तर आपलं सर्टिफिकेट पण मिळतं. आपलं सर्टिफिकेट महत्वाचं आहेच, बरोबर सर. पण ज्या वेळोवेळी क्रीडा टीम आहेत किंवा क्रीडा संघ आहेत त्याच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतात, निश्चितपणे त्याचा आपला फायदा होतो. मला असं वाटतं की निश्चितपणे अभ्यासाबरोबर स्पोर्ट्स फार महत्वाचा आहे, व्यायाम फार महत्वाचा आहे. राज्याचा क्रीडा आणि युवा धोरण मी मंत्री असतानाच झालेलं आहे. आम्ही खूप साऱ्या फॅसिलिटीज दिल्या आहेत, ते खेड्यापर्यंत पोहोचत नाही, परंतु आपण माहिती घेतली पाहिजे. स्पोर्ट्सला खूप त्या ठिकाणी संधी आहे, प्रोत्साहन आहे आणि सरकारचं सुद्धा योगदान मोठं आहे किंवा मदत सुद्धा आहे. निश्चितपणे आपली संस्था पण आपल्याला मदत करते. आज आपण सर्व आलात, माझे विचार ऐकले त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला